मित्रांनो नमस्कार. यूट्यूब चॅनलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मनापासून स्वागत करतो. मराठा आरक्षणाचे एक हाती नेतृत्व करणाऱ्या जरांगे पाटलांच्या लोकप्रियतेमुळे मराठा आरक्षणाचा विषय हा मागे पडत आहे. असे मराठ्यांच्या मध्ये दुही निर्माण करणारे अजब युक्तिवाद हे सोशल मीडियाच्या माध्यमातून काल परवा करण्यात आलेले आहेत. जरांगे पाटील आज लोकप्रियतेच्या शिखरावर असल्यामुळे इतर मराठा समाजाचे नेतृत्व जे प्रस्थापित नेतृत्व आहे ते मागे पडत आहेत असे राजकीय विश्लेषक घसे कोरडे करून हे काल संपूर्णपणे सोशल मीडियावर आपलं राजकीय विश्लेषण आणि सामाजिक विश्लेषण करत होते. मित्रांनो, हे जे विश्लेषण आहेत हे विश्लेषण कुठेतरी पाकिट घेऊन किंबहुना दलाली करून हे जरांगे पाटलांना अप्रत्यक्षरित्या त्यांची मानहानी करण्याची, मराठा समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न हा कालच्या काही विश्लेषणामधून समोर आलेला आहे. मराठेतर म्हणजे इतर जाती धर्म हे जे समीकरण आता पुढच्या निवडणुकांमध्ये पक्के झालेले आहेत आणि मराठेतर आणि मराठा असाच संघर्ष हा पुढच्या 2024च्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीत उभा राहिलेला आहे असं त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे. वास्तविक असा संघर्ष उभा करणे आणि अशा संघर्षाच्या टोकावर महाराष्ट्र नेणे ही त्यांची मानसिकता आहे आणि त्याच भावनेतून हे विश्लेषक आपल्या पाकिट पत्रकारितेला जागत आहेत. मी माझ्या व्हिडिओमध्ये यापूर्वी मराठा आरक्षणाच्या बाबत मी 10 ते 11 व्हिडिओ केलेले आहेत, पण परवाच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय स्पष्टपणाने आणि प्रांजलपणाने या ठिकाणी सांगितलं होतं की मराठा आरक्षणाच्या खऱ्या अदृश्य असलेल्या विरोधकांना कुठल्याही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे मतांचं ध्रुवीकरण करायचं आहे. मतांमध्ये फूट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यातून राजकीय फायदा हा काही मंडळींना, प्रस्थापित मंडळींना हा झाल्याशिवाय राहणार नाहीत हीच भूमिका घेऊन काही लोक हा मराठा आणि मराठेतर 18 पगड जातीमध्ये हा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुर्दैवाने तो काही अंशी आज तरी महाराष्ट्रात हा उभा राहिलेला आहे. आणि हे सर्व करत असताना आपल्या मालकाला खुश करण्यासाठी भ्रामक आणि कथानक असे कुभांड रचून मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल विष आणि विखार पेरण्याचं काम ही मंडळी सातत्याने जाणीवपूर्वक करत आहेत. वास्तविक आजही सामान्य ओबीसीच्या मनामध्ये मराठा समाजाबद्दल हा द्वेष नाहीत, परंतु मराठा समाजामध्ये सामान्य माणूस जो गावखेड्यामध्ये राहतो, ओबीसी माणूस, त्याच्या मनामध्ये विखार पेरून आपले राजकीय इमले आणि आपली राजकीय पोळी ही कशी भासता येईल आणि त्यावर आपलं राजकीय वैभव कसं निर्माण करता येईल असाच विचार काही मंडळी ही जाणीवपूर्वक आणि हेतुता करत असल्याचं हे अतिशय स्पष्टपणाने दिसून येत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये ब्राह्मण्यपणावर म्हणजे ब्राह्मण्य वृत्तीवर संघर्ष केलेला आहे. ब्राह्मणांवर संघर्ष केलेला नाहीत ही गोष्ट आपण लक्षात घ्या. परंतु आज त्याच फुलेंचं नाव घेऊन त्यांचे अनुयायी म्हणून वावरणारे राजकीय मंडळी ही द्वेषापोटी महाराष्ट्रामध्ये मराठा आणि मराठेतर असा संघर्ष उभा करून हा समाज माध्यमामध्ये आणि समाजासमोर आणि महाराष्ट्रासमोर दुही निर्माण करण्याचा आणि समाजामध्ये विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न हा सातत्याने होत आहेत. मित्रांनो, ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे. जणू काही भुजबळांनी कालच्या एल्गार परिषदेमध्ये, अंबरच्या एल्गार परिषदेमध्ये जी भाषण केलेली आहेत ते भाषण म्हणजे जणू काही राष्ट्राला उद्देशून आणि राष्ट्राच्या बांधणीचं भाषण केलेलं आहे. अशा आविर्भावात काही बुद्धिहीन असलेली मंडळी ही सातत्याने गेल्या 2 दिवसापासून गरळ ओकण्याचं आणि विष ओकण्याचं काम ही करत आहेत आणि त्याही मध्ये काही सोशल मीडियामध्ये स्वयंभू असलेले पत्रकार हे त्याच्यामध्ये प्रामुख्याने अग्रेसर आहेत. ही जी पत्रकार आणि दलाल मंडळी आहे ही तीच माणसं आहेत की ज्या माणसांनी आज भुजबळ साहेबांची भलामण करत आहेत, परंतु काही वर्षांपूर्वी ही तीच माणसं आहेत आज जी प्रसार माध्यमावर भुजबळांच्या भाषणाचं कौतुक करत आहेत. त्या माणसांनी एकेकाळी भुजबळांच्या काळ्या कृत्याची, भ्रष्टाचाराची आणि बेनामी मालमत्तेची चर्चा जोपर्यंत आपला कंड शमत नाहीत
तोपर्यंत ही समाज माध्यमावर आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि सोशल मीडियामध्ये आणि दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर ही डिबेटच्या माध्यमातून चर्चा करून चर्चा घडून आणत होती. पण मला व्यक्तिगत याबाबत असं सांगायचं आहे, मी जेव्हा भुजबळ साहेबांच्या संदर्भात त्यांनी जे विखारी असं वक्तव्य आणि आक्षेपार्ह भाषण हे अंबडच्या जालन्याच्या सभेमध्ये केलेले आहेत, त्यामधले असलेल्या त्रुटी आणि उणिवा हे सांगत असताना भुजबळ साहेब हे महाराष्ट्र राज्यातील एक जबाबदार मंत्री आहेत. त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या माणसाच्या मनामध्ये कुठलाही आकस आणि कुठलाही असूया नाहीत. पण आपण एका घटनात्मक पदावर काम करत असताना एका मंत्री महोदय असलेल्या आणि सातत्याने 40 वर्षामध्ये घटनात्मक पदावर मंत्री म्हणून काम करत असताना चिथावणीखोर बोलणं आणि भडकाऊ बोलणं आणि समाजामध्ये दुही निर्माण करणारं बोलणं हे अजिबात समर्थनीय असणार नाहीत. सुरुवातीच्या काही महिन्यापूर्वी काही भाषणांमध्ये जरांगे पाटलांनी छगन भुजबळांबद्दल आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल ही एकेरी भाषा वापरलेली होती. ही एकेरी भाषा वापरत असताना मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जरांगे पाटलांनी ही भाषा जी वापरलेली आहेत त्या भाषेचं हे समर्थन करता येणार नाहीत. किंबहुना ती एकेरी भाषा ही चुकीचीच होती, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. कारण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या गोष्टीवर पांघरून हे आयुष्याच्या जीवन प्रवासामध्ये आणि जीवनक्रमामध्ये कधीही करायचं नसतं. पण जरांगे पाटलांनी नंतरच्या 2 महिन्यापूर्वीच्या नंतरच्या भाषणांमध्ये त्यांनी मात्र आपल्या भाषणामध्ये ही सुधारणा केलेली आहेत. एकेरी शब्दप्रयोग त्यांनी वापरलेले नाहीत. ही गोष्ट मात्र या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे. म्हणून अंबडमधील जालन्याच्या सभेमध्ये जी वक्तव्ये भुजबळांनी केलेली आहेत त्या भुजबळांच्या वक्तव्याचं समर्थन हे करता येणार नाहीत. भुजबळ साहेब मात्र परवाच्या भाषणामध्ये जी वक्तव्य केलेली आहेत त्या वक्तव्यातून पराकोटीचा द्वेष हा जरांगे पाटलांच्या बद्दल हा त्यांच्या भाषणातून दिसून आलेला आहे. आणि हा जो द्वेष आहे हा जरांगे पाटलांचा द्वेष नव्हता, तर महाराष्ट्रातील 5 कोटी मराठा जनतेबद्दल असलेली असूया ही त्यांच्या बोलण्यातून ती जी मळमळ आहे, ती जी जळजळ आहे आणि तो जो मत्सर आहे हा भुजबळांच्या मुखातून हा बाहेर आलेला आहे. मित्रांनो, हे जे वास्तव आज मराठा समाजामध्ये तयार झालेलं आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात आणि आरक्षणाच्या बाबत भुजबळांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका ही त्यांच्या पोटामध्ये असलेली भूमिका, त्यांच्या अंतर्मनामध्ये असलेली ही जी भूमिका आहे ती नकळतपणे त्यांच्या ओठावर आलेली आहे. आणि ती जी ओठावर आलेली भूमिका आहे ती मात्र निश्चितपणाने ही विखारी भूमिका आहे. हे मात्र या ठिकाणी स्पष्टपणाने आज तरी महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत. किंबहुना रस्त्यावरचा माणूस आणि समाजामधील सामान्य माणूस ही आजही आणि कालही भुजबळांच्या भाषणाची चर्चा ही करत होतात आणि त्यातून असलेली नापसंती ही तो या ठिकाणी व्यक्त करत होतात. वास्तविक ओबीसी समाज आणि मराठा समाज या आरक्षणाच्या विषयावर मंत्री महोदय असलेल्या भुजबळ साहेबांनी अतिशय जबाबदारपणाने हा विषय संयमाने आणि संयतपणाने हाताळायला पाहिजे होता, पण तो त्यांनी हाताळला गेला नाहीत. आणि त्यातूनच कळत नकळत महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक अस्वास्थ्य आणि प्रदूषण हे निर्माण झालेले आहेत. जसं काही भाद्रपद महिन्यामध्ये गल्लोगल्ली फिरणारे जे कळप निर्माण झालेले आहेत ते कळप महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या सामाजिक पटलावर जे विष कालवत आहेत ते विष कालवण्याची भूमिका ही महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने योग्य होणार नाहीत. आपल्या भाषणामध्ये आपण काय बोललं पाहिजे आणि काय बोललं नाही पाहिजे याची जाणीव मात्र मंत्री महोदय असलेल्या भुजबळांनी या ठिकाणी गमावलेली आहेत. आणि आपल्या पाठीमागची पार्श्वभूमी ही नेमकी काय आहे याची जाण आणि जाणीव ही मंत्री महोदय असलेल्या भुजबळांनी ही जालन्याच्या अंबडमधील सभेमध्ये पूर्णपणे गमावलेली आहेत. तुम्ही जेव्हा मी कष्टाचं खातो असं विधान जेव्हा करतात तेव्हा या विधानामागे महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्याची थट्टा आणि फार मोठ्या प्रमाणावर त्याचं हास्य झालेलं आहे. म्हणजे भुजबळांचं हे जे विधान आहेत, मी कष्टाचं खातो, हे विधान म्हणजे ब्रह्मांडातील सर्वात मोठा विनोद आहे. तुमच्या सभेला जी माणसं जमा झालेली होती त्या सभेतील माणसांमध्ये
किंबहुना मुख्यतः व्यासपीठावर असलेला एकही नेता हा ईश्वराला स्मरून सांगू शकत नाही की ओबीसीचे नेतृत्व करणारे भुजबळांचं नेतृत्व हे निष्कलंक नाहीत, हे छातीटोकपणाने सांगू शकत नाहीत. यातच साहेब तुमच्या कारकिर्दीचा जीवनाचा पट हा समोर आल्याशिवाय राहत नाहीत. तुम्ही महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर ओबीसीच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी बांधण्यासाठी फार मोठे परिश्रम यापूर्वी घेतलेले आहेत. फार मोठ्या परिषदा या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर घेतलेल्या आहेत. पण आज तालुक्यातील महसुली मंडळामध्ये जे लक्षावधी महसुली पुरावे, कुणबीचे पुरावे सापडत आहेत आणि त्या कुणबीच्या असलेल्या नोंदी पाहता ज्यांच्याकडे पुरावे सापडले आहेत ते उद्या ओबीसीकरण त्यांचं झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण कुणबी हे ओबीसी मध्ये मोडत असल्यामुळे कदाचित आज महाराष्ट्रामध्ये काही लाखो कुणबीच्या नोंदी ह्या सापडत असल्यामुळे उद्या ओबीसीचं नेतृत्व हे आपल्या हातातून निसटून जातं की काय आणि जरांगे पाटील हेच उद्या ओबीसीचे नेते ठरतील की काय, ही भीती तुमच्या सकट काही प्रस्थापित ओबीसी नेत्यांना या ठिकाणी स्पष्टपणाने त्यांच्या मनामध्ये भीती करून राहिलेली आहेत. तुम्ही कितीही ओबीसीचा कळवाळा आणला असला तरी भुजबळ साहेब, तुम्ही ओबीसीच्या समाजाच्या उत्कर्षासाठी किती कामं केलेली आहेत, किंबहुना किती कामं तुम्ही मागच्या काळामध्ये केलेली आहेत किंवा नाहीत, याचा लेखाजोखा हा महाराष्ट्राच्या समोर आहेत. तुम्ही जेव्हा मुंबईचे महापौर होतात, मुंबईचे महापौर असताना दलितांचा स्पर्श त्या हुतात्मा चौकाला झाला होता आणि त्यामुळे त्या हुतात्मा चौकाचा विटाळ झालेला होता असं समजून तुम्ही हुतात्मा चौकाचं गोमूत्र शिंपडून हे त्याचं शुद्धीकरण केलं होतं. हे शुद्धीकरण करण्यामध्ये भुजबळ साहेब तुम्ही फार मोठी मेहनत आणि त्यामध्ये फार मोठी आघाडी घेतलेली आहे. हे महाराष्ट्र अद्यापही विसरलेले नाहीत. साहेब तुम्ही तसे खूप भाग्यवान आहात. हजारो कोटींच्या बेनामी मालमत्तेचा आरोप तुमच्यावर असताना आणि विशेष म्हणजे 26 महिने तुम्ही तुरुंगामध्ये असताना आज तुम्ही जामिनावर बाहेर आहात, तरी देखील ओबीसी समाज आणि ओबीसी बांधव यांनी तुमचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि हे नेतृत्व स्वीकारत असताना दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेबांनी तुम्ही जेलवारी करून आलेले असताना देखील तुम्हाला येवला विधानसभा मतदारसंघात आमदारकीची उमेदवारी दिली. त्याही नंतर तुम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पुरवठा मंत्री म्हणून या ठिकाणी तुमची वर्णी लावली आहे. त्यानंतर तुमचा राजकीय पुनर्जन्म हा झालेला आहे आणि तुम्ही जेव्हा राजकारणामध्ये तुमची पुनर्स्थापना झाली तुमच्या संकटाच्या काळानंतर, त्यावेळेस माझ्या राजकीय पुनर्वसनामध्ये आणि राजकीय पुनर्जन्मामध्ये शरद पवार यांचा फार मोठा वाटा आहे असं तुम्ही अतिशय प्रांजलपणाने हे महाराष्ट्राच्या समोर सांगितलेले होते. निदान आयुष्याच्या संध्याकाळच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर उभे असताना भुजबळ साहेब तुम्ही महाराष्ट्राच्या सामाजिक स्वास्थ्य बिघडवू नका, महाराष्ट्राच्या सामाजिक अशांततेला तुम्ही कारणीभूत होऊ नका. दिवाळीमध्ये जे हवेचं प्रदूषण झालेलं आहे त्या हवेच्या प्रदूषणापेक्षा महाराष्ट्रामध्ये जातीय प्रदूषण निर्माण करण्याचं काम हे तुम्ही तुमच्या वक्तव्याने करू नका. तुम्ही मंत्री महोदय म्हणून आजही महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये आरक्षणाच्या बाबतीत तडजोडीची आणि समंजसपणाची भूमिका ही घेऊ शकतात, परंतु दुर्दैवाने ती तुम्ही गमावलेली आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या ठिकाणी एकच विनंती करतो की साहेब, गढूळ पाण्याला ढवळण्यापेक्षा ते गढूळ पाणी शांत राहू द्या. त्याच्यामधला गाळ हा आपोआप खाली बसल्याशिवाय राहत नाहीत. त्या पद्धतीने मराठा समाजाने हीच नीती आणि हीच रणनीती ही महाराष्ट्रामध्ये आरक्षण मिळेपर्यंत ही स्वीकारलेली आहेत. परंतु तरी देखील तुम्ही सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम हे करू नका. किंबहुना पुढच्या निवडणुकीमध्ये तुमच्या भुजामध्ये असलेलं बळ हे वाढेल की घटेल हे येणारा काळच सांगेल. एवढेच या निमित्ताने या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी कळकळीची विनंती करतो. तुर्तास येथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा. धन्यवाद.